आदिवासी संगठनों ने चंद्रकांत रघुवंशी के खिलाफ मामला दर्ज नहीं होने पर नंदुरबार पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने अनिश्चितकालीन धरना प्रदर्शन की चेतावनी दी। नंदुरबार के आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत वटे सिंह रघुवंशी और विधान परिषद के सदस्य ने 16 मई 2025 को शहादा में शिवसेना सिंधे समूह के कार्यक्रम में आदिवासी संगठनों को सार्वजनिक रूप से चेतावनी दी और वे तिनपत जैसे जाति सूचक शब्दों का उपयोग करके सार्वजनिक रूप से आदिवासियों का अपमान करने के लिए उनके खिलाफ मुकदमा दर्ज करें, अन्यथा वे पुलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार के सामने अनिश्चितकालीन धरना प्रदर्शन करेंगे और नंदुरबार के पुलिस अधीक्षक को एक अभ्यावेदन दिया गया है। भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत वटे सिंह रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना 3 पाठ असा जातीवाचक तुच्छ लेखणारा आणि संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करणारा शब्दप्रयोग करून त्यांनी आदिवासी समाजाचा अपमान केला आहे। त्या विरोधामध्ये आम्ही पोलीस ठाणे शहादा येथे आदिवासी संघटनांनी फिर्याद दाखल केलेली आहे। तिथं फिर्याद म्हणजे गुन्हा नोंद होत नाही म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी शहादा दत्ता पवार यांनाही आम्ही आदिवासी संघटनांनी निवेदन दिली, तरीही चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होत नाही। म्हणून आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन आमचं शेवटचं निवेदन असणार आहे। इथं आम्ही पोलीस प्रशासनाला इशारा देत आहोत की चंद्रकांत रघुवंशीवरती जर कारवाई झाली नाही तर येत्या 8 दिवसात आम्ही माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत। होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हा चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन राहील याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी। जय बिरसा, जय आदिवासी, जय संविधान।